नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी यूट्यूब चॅनलवर. तुमची आणि माझी समक्ष अशी खूप दिवसांनी अशी भेट होती आणि आजचा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरणार आहे कोणासाठी, जे विद्यार्थी 2022-23चे बॅचचे ऑड विद्यार्थी आहेत किंवा जे विद्यार्थ्यांचे आत्ता नुकताच 2022-23चे जे सेकंड इयरचे पेपर झाले त्यांच्यामध्ये एक विषय 2 विषय बॅक लागले, तर अशा विद्यार्थ्यांकरिता हा जो व्हिडिओ असणार आहे खूप हेल्पफुल ठरणार आहे. आता व्हिडिओमध्ये खूप सारे प्रश्न मी कव्हर केले जे की तुम्हाला फायद्याचे ठरणार आहे. यामध्ये सांगतो मी की जे विद्यार्थी मला खूप विद्यार्थी विचारत होते की सर आमचे पेपर जे असणार आहे म्हणजे ऑड बॅचचे पेपर असणार 2022-23चे जून महिन्यामध्ये 30 तारखेला पेपर जे सुरू होत आहे ते पेपर ऑड टू ऑड चालणार आहे का, किंवा सप्टेंबर अटेम्प्टला जर गेलं तर जून अटेम्प्ट स्किप करावं का, किंवा जे काही जून अटेम्प्टचा पेपर असणार आहे ऑड बॅचचा तो द्यावाच लागणार आहे का, नाही द्याला तर 1 वर्षाच बॅक लागणार आहे का, किंवा जर त्या पेपरमध्ये जर ऑड येतोय तर ते ऑडमध्ये जर फेल झालो तर मग कधी अटेम्प्ट असणार आहे. हे सगळे काय तुमचे प्रश्न होते. या प्रश्नावर टोटल आजचा व्हिडिओ असणार आहे. त्यासोबत काही एक्स्ट्रा पॉईंट पण घेऊन आलोय, म्हणजे एक्स्ट्रा जे काही तुम्हाला हेल्पफुल स्टडीसाठी मदत ठरणार आहे तर त्याबद्दल सोबत घेऊन आलोय. त्यासोबत काही मोटिवेशनल सुद्धा या व्हिडिओमध्ये असणार आहे. आता बघा मेन सांगाच कसं आहे. आता पहिला जो प्रश्न आपण घेऊन चालूया, खूप विद्यार्थ्यांनी विचारला होता, सर जूनमध्ये पेपर दिले तर हे फायद्याचे ठरणार आहेत का. आता बघा जूनच्या 30 तारखेपासून तुमचे 2022-23चे ऑड बॅचचे पेपर सुरू होत आहे. यामध्ये कसं असणार आहे, तुम्हाला पहिलाच पेपर रसशास्त्राचा असणार आहे. आता बरेच विद्यार्थी काय केले माहिती आहे का, आता जर पाहायला गेले तर आज जवळपास पाहायला गेले तर आजची 8 तारीख आहे, 8 मे. आणखी पाहायला गेले तर विद्यार्थी अभ्यासाला लागले नाही. विद्यार्थ्याला काय वाटतं ऑड बॅचचे बनतो बरं का 2022-23चे, ज्या विद्यार्थ्यांचे नुकतेच 1-2 सब्जेक्ट बॅक राहिले ते तर 1-2 महिन्यामध्ये अभ्यास करून त्यांचे हे सब्जेक्ट क्लिअर होते. पण ज्या विद्यार्थी जे पहिलेच अटेम्प्ट देते BMS सेकंड इयरचा पहिलाच अटेम्प्ट देणारे ऑड बॅचचे विद्यार्थी, आता ते अभ्यासाला नुकते लागले नाही आहेत. आणखी बरेच विद्यार्थी असे आहेत की जे अभ्यासाला नाही. आता काही जर म्हणते सर या 2 महिन्यामध्ये अभ्यास करून तरी काय फायदा आहे, असे बी विषय निघणार नाही. कारण की BMS सेकंड इयरला 6 विषय आहेत आणि 2 महिन्यामध्ये अभ्यास करून कोणी पास होणार आहे का, तर बाळा हा तुमचा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. सांगतो तो पण कसा आहे, कारण की 2 महिन्यामध्ये तुम्ही विचार करताय की जे 6 सब्जेक्ट आहे ते बॅक लागलेले क्लिअर होणार नाही. आणखी वरून काय म्हणताय विद्यार्थी की सर जे काही पेपर असणार आहे ते ऑड बॅचचे जे काही जूनमध्ये असणार एकदम हार्ड असणार आहे, एकदम एवढे हार्ड असणार आहे की ते जे काही टीचर जरी वर प्रोफेसर जरी बसवलेले आहे त्यांना सुद्धा निघणार नाही. अशी विद्यार्थ्यांची गैरसमज झाली. खूप विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न आहे की जो काही जूनचा पेपर असणार आहे, जूनचे पेपर असणार आहे खूप ऑड येणार आहे. ऑड म्हणजे एवढे ऑड येणार आहे की लईच ऑड येणार आहे, म्हणजे काय पेपरच्या सिलेबसच्या बाहेर येणार एवढे ऑड येणार आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचा कुठं गैरसमज होतोय हाच कळत नाही. नेमकं एक सांगायचं सांगतो तुम्हाला की तुमचे काही जूनचे पेपर असणार आहे ह्यामध्ये तुम्हाला आता जरी पाहायला गेले, आज तारीख 8 तारीख आहे, आणखी हे जवळपास पाहायला गेले तर हे 22 दिवस आणि पुढचे तुमच्याकडे जवळ पाहायला गेले तर 25 दिवस धरून चालला, तर मोकळे तुमच्याकडे जवळपास पाहायला गेले तर 53-54 दिवस तुमच्या हातात मोकळे आहे. मोकळे धरलाय बरं का. मोकळे 53-54 दिवस आहे आपल्या हातामध्ये. यामध्ये 6 सब्जेक्ट आहे. 6 सब्जेक्टमध्ये कोणते आपल्या स्वस्तरोत झालं, संहिता झालं, आगततंत्र झालं, द्रव्यगुण झालं, रोगनिदान झालं, तर हे असे सब्जेक्ट आपल्याकडे सगळे आहेत बरं का. आता यामध्ये विद्यार्थी कन्फ्यूज काय होत आहे, सर कशा प्रकारे अभ्यास करावा, म्हणजे आम्हाला कळणारच नाही, 2 महिन्यामध्ये पॉसिबलच नाही. बाळांनो सांगतोय की हे बघा आपल्याला सगळंच करून जायचं नाहीये, कारण की 2 महिन्यामध्ये सगळा सिलेबस वाचणं हे पण आपल्याकडून पॉसिबल नाही. म्हणजे मग आपण शेवटच्या वेळेला काय करू शकतो हे पण सांगतो तुम्हाला. आता बघा जे काही IMP आपण असेल म्हणजे इम्पॉर्टंट असेल ते तुम्ही सध्याला वाचून जा. प्रत्येक विषयाचे जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन असेल शेवटला असेल इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि PYQ, तर हे तुम्ही करून जा, जे की तुम्हाला जूनच्या युनिव्हर्सिटीला 100% फायदा देतील आणि जूनच्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही 100% पास होतात. जे विद्यार्थ्याचे 1-2 सब्जेक्ट बॅक लागले ते तर 100% निघणार आहे, मी ह्यांची गॅरंटी करतो. पण ज्यांची आता फर्स्ट अटेम्प्ट असणार ते सुद्धा 100% ऑल क्लिअर होणार आहे. पण पेपरमध्ये काय सांगतो, काही जणांचं मत कसं होतं, सर हे पेपर कसे असणार आहे, ऑड असणार आहे. आता तुम्हाला ते पण सांगतो ऑड कसे असणार आहे, म्हणजे सांगण्याचा दृष्टिकोन कसा आहे, विद्यार्थ्याचं बी एक कसं आहे की लईच ऑड आहे, ऑड नाही एवढे पेपर वगैरे. त्यामध्ये तुम्हाला आला तर पेपर कसा असणार आहे, म्हणजे त्यामध्ये 1 किंवा 2 म्हणजे एखादा SQ किंवा 1-2 SQ थोडे वेगळे पाहायला मिळतील, ते पण DK मधले पाहायला मिळू शकतात. ऑलमोस्ट सगळा पेपर तुम्हाला MKच असेल, 90% MKच असेल आणि पाहायला गेलं तर बाकीचे 1-2 क्वेश्चन असे असतील ते DKचे असतील. आता तुम्हाला काय करायचं, जो काही अभ्यासक्रम करताय त्यामध्ये MK DK करा, NKला स्किप करून द्या. डायरेक्ट सांगतो MK DK करा, NKला स्किप करून जा, कारण की पेपरमध्ये आपल्याला NKचं काही विचारत पण नाही. त्यामुळे MK आणि DK करा, ऑलमोस्ट तुमची पासिंग इझिली होऊन जाईल. आणखी एक सांगतोय बघा, जूनचे पेपर काही एवढे ऑड नसणार आहे. विद्यार्थी खूप गैरसमज करताय, त्यामुळे तुम्हाला पेपर खूप सोपे येणार आहे आणि चांगले येणार आहे. पूर्ण जे काही PYQ 2 बॅच जे काही ऑड पेपर त्यांचे झाले, मग 3 पेपर जे काही झाले, जे काही तुमच्या सिनियरचे पुढचे 2 बॅचचे तुमचे काही जी स्वतःची बॅच होती त्याचे 1चे असे 3 जे काही पेपर झाले ह्यातले ऑलमोस्ट तुम्हाला PYQ डबल रिपीट होणार आहे, तेच क्वेश्चन येणार आहे बरेचसे. त्यामुळे चांगला त्याचा
अभ्यास करून जा, तेच क्वेश्चन तुम्हाला आणखी सुद्धा पाहायला मिळणार आहे आणि पेपर सोपे येणार आहे. नंतर बघा जून पेपर जे काही दिले होते ते विद्यार्थी आणखी एक विचार म्हणत होते, सॉरी हे जूनमध्ये जे काही पेपर देणारे विद्यार्थी ते म्हणत होते सर ऑड टू ऑडची ही कन्सेप्ट काय नेमकी. आता बरं का कुठेही ऑफिशियली असा काही GR नाही आला युनिव्हर्सिटीकडून की ऑड टू ऑड पेपर चालणार आहे. विद्यार्थी काही जण तुम्हाला रुमर्स वगैरे म्हणजे अफवा वगैरे असं चालत आहे की पेपरमध्ये काय चालणार आहे की मी सांगतोय की जून ते जो काही ऑडचा बॅचचा असणार तुमचा की ऑड टू ऑड चालणार आहे. म्हणजे जूनचा जो काही अटेम्प्ट असणार आहे तो ऑडचा अटेम्प्ट असणार आहे. त्यानंतर सप्टेंबरला तुम्हाला अटेम्प्ट नसणार आहे असं विद्यार्थी म्हणताय. त्यानंतर जे काही सप्टेंबरच्या नंतर जे काही ऑड बॅच असणार आहे तर त्यामध्ये तुमचा अटेम्प्ट असणार. आता एक लॉजिकली पाहायला गेलं तर हे पण एक बरोबर आहे. का बरं हे पण सांगतो मी तुम्हाला, लॉजिकली म्हणतो बरं का. GR काय ऑफिशियली असं कुठेही पाहायला भेटलं नाही आणखी. एक बघा, कारण की जूनमध्ये जर तुमचा पेपर होत असेल, जूनमध्ये तुमचे पेपर होत आहे, जून झाला, जुलैमध्ये तुमचे ऑलमोस्ट पेपरमध्ये जुलैमध्ये पेपर जात आहे. त्यानंतर तुमचे जुलैच्या जवळपास धरला आपण, त्यामुळे तुमची वायवा जर झाली, मग नंतर काय येतो ऑगस्टचा एक महिना येतो. ऑगस्टच्या महिन्यामध्ये तुमचा ऑलमोस्ट एक महिना रिझल्टला लागतो. 45 दिवस रिझल्टला लागतात. तुमचा रिझल्ट काही लागणार नाही, 45 दिवसाच्या अंडर काही रिझल्ट लागत नाही, 45 दिवस तरी रिझल्टला लागतो. त्यानंतर काय होतो सप्टेंबरचा अटेम्प्ट येतो. सप्टेंबर 5 तारखेपासून पेपराची डेट आलेली आहे, आणखी टाइम टेबल आलं नाही पण डेट आलेली आहे 5 तारखेपासून. पण त्यामध्ये जर पाहायला गेलं तर तोपर्यंत तुमचा रिझल्ट जर लागला तर तुम्हाला अटेम्प्ट असेल, जर रिझल्ट नाही लागला तर तुम्हाला सप्टेंबरचा अटेम्प्ट नसेल. मग काय म्हणता येईल आपल्याला सर असेल का नसेल, असेल का नसेल. आता मी पॉसिबिलिटी सांगतो तुम्हाला कसा असेल. जूनचा जो काही पेपर असणार आहे यामध्ये तुमचा सप्टेंबरपर्यंत रिझल्ट नाही लागू शकत. मे बी बरं का लागू शकत नाही, कारण की एवढा टाइम नाही पुरेसा, कारण की तेवढा टाइम भरतच नाही. कारण की तुमचा महिनाभरामध्ये लगेच रिझल्ट लागणार, पेपर झाले तुमचे लगेच वायवा झाले की लगेच एक महिन्याच्या अंडर रिझल्ट लावणं हे काही पॉसिबल नसतं एवढ्या लवकर झटपट प्रोसेस. त्यामुळे थोडा वेळ लागेल तुम्हाला. आणि त्यामध्ये तुमचा जूनचा जो काही सप्टेंबरचा अटेम्प्ट असेल तर सप्टेंबरचा अटेम्प्ट तुम्हाला देता नाही येणार. मे बी सांगतोय, कारण की का म्हणतो असं ऑफिशियल GR नाही आहे कुठेही आणि आलेला पण नाही असं GR वगैरे की तुम्हाला ऑड टू ऑड चालणार म्हणून. त्यामुळे तुम्हाला सप्टेंबरचा अटेम्प्ट नसेल, मग तुम्हाला कधी अटेम्प्ट असेल तर तुम्हाला कधी येईल त्यानंतर सप्टेंबरचा जो काही नंतर ऑड बॅच असेल त्याचा अटेम्प्ट असेल. असा लॉजिकली विचार केला तर असा असणार आहे तुम्हाला लॉजिकली. जर तुमचा रिझल्ट लागला एक महिन्याच्या आतमध्ये तर तुम्हाला सप्टेंबरचा अटेम्प्ट भेटेल, पण जर लॉजिकली विचार केला तर असा रिझल्ट तुमचा लवकर लागत नाही. त्यामुळे सप्टेंबरचा अटेम्प्ट नसेल असं गृहीत धरून तुम्ही काय करा, ह्या पेपर जो असणार जूनमध्ये तर हा पेपर काढण्याचा प्रयत्न करा, 100% देण्याचा प्रयत्न करा आणि ह्यामध्ये तुमचा हा जो पेपर असेल तो निघून जाईल असा तुम्ही प्रयत्न करा. आता हे झालं. त्यानंतर हा सप्टेंबरचा अटेम्प्ट आहे का नाही असा विद्यार्थ्याचा प्रश्न होता. आता हे सांगितल्याप्रमाणे आता जर कळलं असेल तुम्हाला वगैरे. त्यानंतर बघा काय म्हटलं विद्यार्थी आणखी काय विचारत होते, ऑड पेपर असणार आहे का. आता तुम्हाला सांगितलं एवढं काही जूनचा पेपर असणार, एवढं काही ऑड नसणार आहे. त्यामुळे काय एवढा ताण वगैरे घ्यायचा नाही पेपरचा, चांगला अभ्यास करायचा आहे. फक्त एक सांगतो MK पॉईंट DK पॉईंट सगळ्या भर द्या. ऑडला काय असणार आहे, DKवरती जास्त फोकस असणार आहे. प्रत्येक पेपरमध्ये जिथं एक DKचं क्वेश्चन दिलं आहे तिथं 2 ते 3 तुम्हाला DKचे क्वेश्चन पाहायला मिळू शकणार आहे. त्यामुळे DKवरती चांगला फोकस करा, MKला पण करा, DKला पण करा. NK स्किप केलं तरी चालेल आणि पेपर सोपे येणार, एवढं काय नाही. PYQ जे काही पडलेत पेपरमध्ये तेच पुन्हा रिपीट 1-2 तुम्हाला पाहायला मिळतील. 10-20 मार्काची PYQ ॲज इट इज विचारले जातील तुम्हाला, समजलं. त्यानंतर हे झालं. त्यानंतर आणखी एक काय होता की विद्यार्थी म्हणजे सर जून युनिव्हर्सिटीमध्ये जर पास होईल का. आता हा खूप मोठा प्रश्न होता, मेन आपला हाच प्रश्न होता की जून युनिव्हर्सिटीमध्ये पास होईल का. आता तुम्हाला सांगतो बरेच विद्यार्थी आता बघा काय करताय माहिती आहे का. आता मी नुकतेच 2-4 विद्यार्थ्यांना भेटलो असं समक्ष, ते काय म्हणताय विचार बघा, लॉजिकली थिंक करा. काय विचार म्हणताय की जूनचे 2 महिने राहिले, 2 महिन्यामध्ये अभ्यास करून विषय काढणं पॉसिबल नाही. जसं सुरुवातीला सांगितलं पॉसिबलच नाही. आता कसं आहे माहिती आहे का, ते विद्यार्थी कोणत्या भ्रमात हे मला पण माहिती नाही. आता एक सांगतो तुम्हाला, कोणताही विषय असून द्या, 6 विषय आहे यामधले तुम्ही DK MK एवढेच पॉईंट जरी केले म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला सर ऑलमोस्ट सिलेबसच सगळ्यात तेवढा आहे, तो आम्ही काय करावं. पण एक सांगतो 2 महिने म्हणजे खूप मोठा टाईम आहे आपल्याकडं. यामध्ये तुम्ही सफिशियंट पुरेसा जरी अभ्यास केला त्यामध्ये तुमचा सिलेबस कव्हर होतो, किमान पासिंग पुरता तरी म्हणजे तुम्हाला काय कुठे टॉप वगैरे करायची इच्छा तर कोणाची नसेल, मला वाटत नाही. आता जे काही ऑड बॅचचे विद्यार्थी त्यांना टॉप करायची इच्छा असेल का तर नाही. तर तुम्हाला पास जर व्हायचं असेल तर तुम्हाला एक सांगतो या 2 महिन्यामध्ये चांगला अभ्यास करा तुम्ही 2 महिन्यामध्ये तुमची पासिंग 100% होणार आहे, ऑल क्लिअर होणार आहे. फक्त तुम्ही चांगला अभ्यास करा. आता काय जर म्हणजे सर आम्ही जूनचा अटेम्प्ट स्किप करून सप्टेंबरला जाऊ शकताय तुम्ही, तसं काही नाही आहे. पण तुमचं एक गोंधळ काय होईल माहिती आहे का, तुम्हाला 6 महिन्याचा बॅक लागलाय, पुन्हा 6 महिन्याचा बॅक लागेल म्हणजे असे तुम्ही 1 वर्ष बॅक जाताल. मग तसे करण्यापेक्षा तुम्ही काय करा की साधन सिंपल आहे ना, तर हा जूनमध्ये निघा, प्रयत्न द्या तुमचं 100% तुम्ही तुमचा प्रयत्न करा. निघल का नाही निघल हे आपण नंतर सोडून देऊ, रिझल्ट नंतर. पण तुम्ही मेहनतच करत नाही आणि म्हणताय की सर फेल होईल, नापास होईल, असं होईल, तसं होईल, आमकं होईल, तमकं नाही. तुम्ही एवढा विचारच करू नका ना. तुम्ही एवढा विचार करा की मला माझ्या पुढे हा 2 महिन्यात माझे पेपर आले, मी ह्या पेपरचा अभ्यास करणार आहे, निघल किंवा नाही
नाही निघाल. आता मी एक सांगतो, माझा फॉर्म्युला सांगतो बरं का. अभ्यास करताना मी काय करतो, म्हणजे मी जरी असलो तुम्ही जरी असलो, माझं फक्त मत एवढंच आहे, पेपर जायच्या अगोदर आपण सगळ्याचंच मोटिवेशन डाऊन होतं, सगळ्यांना माहिती आहे, मला पण, माझं पण कधी कधी डाऊन होतं, तुमचं पण मोटिवेशन डाऊन होतं. आता यामध्ये कसं असतं की तुम्हाला काय वाटतं की आता सर 2 महिन्यामध्ये पॉसिबल पण मी स्किप मारून देतो. मी काय करतो की यार संपलं आता, माझ्याकडून होत नाही. पण नाही होत ना, मग आपण पुन्हा का ट्राय करत नाही, की आपण उठायचं प्रयत्न करायचा की मला नाही होत ना, तर मी आता चांगला अभ्यास करणार, बघूत की निघलं नाही निघलं. आपलं कर्म काय आहे की आपण करायचं, आपलं कर्म काय आता अभ्यास करायचा, आपण अभ्यासच करणार. नंतर जे काही ते पुढे सोडून देत ना. तुमचा विषय नाही निघेल किंवा निघेल हे पुढचं तुमच्या कर्मावर राहिलं आणि तुमच्या काही नशिबावरती हा राहिला प्रश्न. आता खूप विद्यार्थ्यांना अभ्यास करून सुद्धा बॅक लागलेत. असे खूप विद्यार्थी त्यांचं 1 मार्काने 2 मार्काने सब्जेक्ट गेलेत, बॅक लागलेत, फेल झाले. त्या विद्यार्थ्याचं काय होतं, त्यांनी अभ्यास केला नव्हता का, आता नाही तर त्यांनी अभ्यास केला होता, त्यांनी अभ्यास करून सुद्धा बॅक लागले. मग त्यांचा थोडा नशिबाचा गोंधळ झाला, थोडं काहीतरी चुकलं असेल बा, पेपर प्रेझेंटेशन चुकलं असेल. मग ते तुम्हाला सांगतोय, तुमचा जर 2 महिन्यामध्ये जर विषय निघत असेल, जर कुठं ना कुठं 1% जरी चान्स असेल, तर तुम्ही मागं का पाऊल टाकताय. जर युद्ध होण्याच्या अगोदरच तुम्ही काय म्हणताय की मी त्यामधून हारलोय, तुम्ही त्यातून अपयश स्वतःकडे घेत असाल, तर तुमच्या इतकं कोणी अपयशी माणूस नाही. तर त्यामध्ये तुम्हाला सांगतो की 2 महिने आहे ना, तुम्ही चांगला अभ्यास करा. 2 महिन्यामध्ये तुमचं यश तुम्हाला 100% भेटेल, तुम्ही ऑल क्लिअर होताल. फक्त काय करा की 2 महिने चांगला अभ्यास करा, निघन किंवा नाही निघल हे आपल्या कर्मावरती सोडा. स्वतः श्रीकृष्ण भगवान काय म्हणतात की कर्म करते रहो, फल की आशा मत करो. म्हणजे काय म्हणतात की कर्म करा, फळाची इच्छा नका ठेवू. तुमचं कर्म तुम्हाला आज ना उद्या तुम्हाला साथ देणार आहे, पण फळ तुमच्या मनाने भेटल किंवा न भेटल हे कोणाच्या हातात आहे, परमात्माच्या हातात आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर हे बघा, तुम्ही तुमचं जे कर्म करताल, म्हणजे आता जरी अभ्यास करताल, ह्यामध्ये तुमचे जर निघले तर ऑल द बेस्ट, तुम्हाला चांगलाच आहे. जर एखादा दुसरा सब्जेक्ट बॅक राहिला तर तुम्ही नंतर काढणारच आहे ना. आणि यामध्ये तुमचा अभ्यास झाला असता ऑलरेडी 2 महिन्यामध्ये, हा जेवढा पटापटा तुमचा अभ्यास होणार आहे, हा वर्षभर कधी होत नसतो, हा सगळ्यांना माहिती आहे. कारण की शेवटच्या 2 महिन्यामध्ये माणूस जेवढा ताणात अभ्यास करतो, तेवढा अभ्यास कुठेही होत नसतो. त्यामुळे आता चांगला जिद्दीने मेहनतीने अभ्यास करा. 2 महिन्यामध्ये तुम्ही 100% ऑल क्लिअर होणार आहे. फक्त मनात इच्छा ठेवा की मला पास व्हायचं आहे, मी पास होणारच आहे आणि मी पास होऊन दाखवणारच आहे. जे लोक तुम्हाला नाव ठेवत होते, जे लोक तुमच्या हसत होते, त्यांना तुम्ही एका झटक्यात पास होऊन दाखवायचं आहे. आणखी एक सांगतो कसं, आता तुम्ही 6 महिने जरी बॅक लागले असेल तरी तुम्ही पाहायला गेले तर तुमची जी काही पहिली बॅच होती 2022-23च्या, त्याच्या काही तुम्ही जास्त मागं नाही पडले. कारण की आत्ताच बघताल की नुकतं 2 ते 3 महिने झाले असेल त्यांचे पेपर झाले ना, आता तुमचे 2 ते 3 महिन्यावर पेपर आलेत. म्हणजे बरोबर आहे ना, फक्त 3 महिन्याचा फरक पडला, यामध्ये जास्त काही तुमच्यात फरक नाही. मग त्यांची जरी डिग्री झाली आणि तुमची जरी डिग्री झाली तर त्यामध्ये तुमचा फक्त 3 महिन्याच फरक असेल, जास्त काही फरक नसणार आहे. तुम्ही कंटिन्यू तुमची जी काही बॅच आहे त्या बॅचमध्ये नंतर तुम्ही जाऊन बसू शकतात लेक्चर करण्यासाठी. फक्त जे पेपर असतील 3-3 महिन्याने मागं असतील, एवढाच फरक राहील. पण तुम्ही जर ह्या अटेम्पमध्ये तुम्ही जर कामकुचारेपणा करत असाल, अभ्यास करत नसाल, तर तुम्ही 100% वर्षभर बॅक लागणार आहे. त्यामुळे एक सांगतो, चांगला अभ्यास करा, 100% तुम्हाला यश भेटणार आहे, 100% तुम्ही पास होणार आहे. फक्त स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा, चांगला अभ्यास करायला लागा, इम्पॉर्टंट क्वेश्चन करा. सगळंच करत बसू नका, कारण की वेळ आपल्याकडे उरलेला नाही एवढा. IMP करा फक्त, त्यामुळे तुमची इझिली पासिंग होऊन जाईल. आणखी एक सांगतो की PYQ जे काही पेपर आहे तर पेपरचा 100% अभ्यास करून जा. 100% यामधले काही ना क्वेश्चन ॲज इट इज रिपीट होणार आणि हे तुम्हाला 20-30 मार्क प्रत्येक पेपरला देऊन जाणार, समजलं. तर अशा प्रकारे टोटल हा व्हिडिओ होता. आणखी एक, ज्या विद्यार्थ्यांना गेस्ट पेपर पाहिजे असेल, पेडवाले ज्या विद्यार्थ्यांना गेस्ट पेपर पाहिजे असेल, त्यांनी मला हा स्क्रीनवरती नंबर असेल, ज्यांना 100% वाटतं की सर मला पास व्हायचं आहे, माझी इच्छा आहे, तर आणि तुमचं मला गायडन्स पाहिजे, अशा विद्यार्थ्या काय तर गायडन्स प्लस गेस्ट पेपर, तर हे दोन्ही जे असणार आहे तर मी माझ्या ॲपवरती BMS मराठी ॲपवरती असणार आहे. त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना परचेस करायचे असेल, हा स्क्रीनवरती माझा नंबर आहे, पर्सनली मला DM करा, मेसेज करा, मी तुम्हाला पर्सनली गाईड करेल, त्यासोबत गेस्ट पेपर पण देईन आणि तुमची पासिंगची जिम्मेदारी मी घेईन. ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचे असेल अशाने मेसेज करा, ज्यांना नाही घ्यायचं त्यांनी आपले यूट्यूब व्हिडिओ आहेत, सगळ्यांना हेल्पफुल आपण असे व्हिडिओ बनवतो आणि सगळ्याची शेवटपर्यंत मदत करत राहतो. आणखी एक, ज्या विद्यार्थ्यांना आपला व्हॉट्सॲप ग्रुप ऑड बॅचचा माहिती नसेल, हा त्याचे डिस्क्रिप्शन कॉमेंटमध्ये लिंक आहे, फ्रीमध्ये ग्रुप आहे, जा जॉईन करा. त्यावरती तुम्हाला शेवटचे 2 महिने खूप व्हिडिओ भेटणारे, खूप सारे लेक्चर भेटणारे, खूप साऱ्या नोट्स वगैरे भेटून जातील. ॲज इट इज सगळं फ्री वगैरे कंटेंट तुम्हाला आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती भेटून जाईल. फक्त जा ग्रुपला जॉईन करा. काही मेसेज, काही डाऊट वगैरे असेल तर पर्सनली मला व्हॉट्सॲप नंबर आहे, त्यावर विचारा, मेसेज करा, तुम्हाला हा माणूस 100% मदत करेल. फक्त एक कारण की 2 महिने राहिलेत, आपल्याला काय वाटतं की आपण एक मोठ्या भावाच्या नात्याने तुम्हाला मदत करावी, तुमचं चांगलं असावं याच उद्दिष्टाने आम्ही मदत करतो, दुसरं काही नाही. तुम्हाला जर खरंच जर पास व्हायचं असेल
असेल तर जा अभ्यासाला लागा. जे काही मागच्या तुमच्या डोक्यात काय प्रश्न चालत असेल त्यांना सोडून द्या. मला माहिती आहे तुम्ही अभ्यास करणारे, पास होणारे आणि पास होऊन दाखवणारच आहे. फक्त एकच करा, काय की म्हणतोय तसा अभ्यास करा, दुसरा काही विचार करू नका. आता आपल्या हातात काय, आपण कर्म करू शकतो, दुसरं काही नाही. हे फक्त 2 महिने तुम्ही चांगलं कर्म करा. शेवटी आपलं जे काय आहे यश आपलं कोण देणार आहे, तर आपला भगवान परमात्मा देणार आहे. समजलं ना? तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा टॉपिक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.